काय चाललंय अनवडा? शांत राहायचं एकदम. तुम्ही पाहिले का तुमच्या बाबाच्या जीवाला धोका आहे? काल एक माणूस तुमच्या बाबावर हल्ला करायला आला होता. थोडक्यात वाचला तुमचा बाबा, पण एकाचा जीव गेला की नाही. पुन्हा हल्ला होऊ शकतो. गोंधळ घालू नका, गर्दी करू नका. तुम्हाला तुमच्या बाबाचा जीव प्यारा आहे ना, सहकार्य करा. मग तुम्हाला आता बाबांचं दर्शन घ्यायचंय ना, असं गोंधळ घालाल, गर्दी कराल, तो या तुमच्या बाबाचं अंत्यदर्शन घ्यायची वेळ तुमच्यावर. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा. समजूतदार लोक आहे ती, त्यांच्या बाबाचा जीव असा धोक्यात नाहीत घालणार. ऐकतील आपलं काय? हो, जामकर साहेब बोलतात ते बरोबर आहे. आपण सरकारने गडबड नाही केली पाहिजे, बरोबर ना? धन्यवाद. गोपाळ नावाचे टेलर, एक गोष्ट बरी झाली. तुझ्या जीवाच्या काळजीपोटी तुझे हे भक्तगण आता तुला भेटायला येणार नाही. टेलर टेलर भक्त नाही, मग दक्षिणा नाही, दान नाही, पैसे नाही, कसं जमायचं? आपल्याला इझी मनीची सवय लागली. हातपाय न हलवता पैसे कमायचे असतात. बघा आता काहीतरी नवीन व्यवसाय, बिन भांडवली येतो. काय झालं साहेब? हा लफंगा एक नंबरचा चतुर आहे, याच्यावर लक्ष ठेवा. हा काहीतरी पुढी सोडायचा, इथं गोंधळ निर्माण व्हायचा. इथल्या प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक खबर मला द्यायची. ठीक आहे सर. हा काहीतरी पुढी सोडायचा, इथं गोंधळ निर्माण व्हायचा. इथल्या प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक खबर मला द्यायची. दिरंगाई करायची नाही. दिरंगाई केली त्याचा पाठलाग बंद करीन, तुमच्या मागे लागेल. साहेब, बंदोबस्त ठेवायचा गरजेचं आहे का? साहेब, असं किती दिवस बंदोबस्त ठेवायचा? नाही म्हणजे बंदोबस्त ठेवायचं गरजेचं आहे का? काढू बंदोबस्त, काढू डिप्लॉयमेंट काढू. इथे एवढी प्रतिकूल परिस्थिती, तितकं जास्त लक्ष घालावं लागतं आपल्याला. राहील ना लक्षात? शूट. त्यांचा धंदा खरंच बंद पडणार आहे असंच वाटायला लागलंय. गेलं माझ्याकडे येणारं पैसं गेलं. काय करू आता? बाई हाय का सेनापती तैनात अजून? हा इथं करणार आता करून गेलं, काही 24 तास नजर काय देत राहायचं का यांच्या? काय बाया, माझं घर आहे, फेऱ्या पण नाही मारायच्या मी. हे बघा, तुमच्यावर कुठूनही हल्ला होऊ शकतो, आणि तसं झालं ना तर आमची नोकरी धोक्यात जाईल. मग हागामुत्याला त्याच्या संकटच जातं का आता? अहो, कशा पाय त्यांच्यावर वराडताय? हे बघा, आता त्यांच्यामुळे आपला गोपाळ सुरक्षित असेल तर चांगलंच आहे की. या हवालदारांनी परत घराची झडती नको घ्यायला. ती साकेतची बॉडी अजून ड्रमातच ठेवली ह्यांनी. ती सापडली ना तर सगळंच संपल. अहो का? त्यांच्या जवळ जायला सगळ्यांना बंदी आहे. माझ्यापासून काय धोका आहे? बायको आहे मी त्यांची. आता बायकोपासून जास्त धोका आहे. ओ, मला नका शिकू. मी जीव वाचवलाय त्यांचा. माझं प्रेम आहे त्यांच्यावर. नवरा आहे माझा. बाजूला वा. हो, खोलीत चला ना, मला तुमच्याशी बोलायचंय. लग्नाची बायको आहे माझी, बोलायचंय काहीतरी. जाऊ शकतो? परवानगी आहे? जा. धन्यवाद.
बोला, कशासाठी बोलवलं? तुम्हाला खरंच दिसत नाहीये का काय चाललंय ते? मला ना भीती वाटायला लागली. हे पोलीस असेच इथं थांबले ना तर त्यांना कळलं आपण काय काय केलंय ते. आपण काय केलंय? उगाच काहीच माहीत नसल्यासारखं वागू नका. बाहेर पोलीस आहेत, मला जास्त काही बोलता येणार नाही, नाही तर सांगितलं असतं काय काय केलंय ते. त्या साकेतची बॉडी अजून ड्रमात आहे, त्याची काही विल्हेवाट नाही लावली. सुधाकर भाऊजी तो ड्रम फोडून बघणार होते, त्यांनी तो ड्रम फोडला असता तर आपलं काय खरं नव्हतं. नशीब एकदा साथ देईल, सारखी सारखी कशी काय देईल? एकदा वाचलो ना आपण, परत नाही वाचणार. त्या ड्रमावर कुणाला शंका आली म्हणजे? कुठला ड्रम? कोण साकेत? कशाबद्दल बोलताय तुम्ही? हो, असं काय करताय? मी आधी जो होतो त्याच्या हातून काही पाप घडलं असेल तर मला माहिती नाही. ते त्याच्या मृत्यूबरोबरच नष्ट झालं. आता मी नवीन आहे, नवीन जन्म घेतलाय. परमेश्वराचा माझ्या डोक्यावर हात आहे. मला सत्कर्म करायचे आहेत, लोकांच्या अडचणी दूर करायच्या आहेत. आणि तुम्ही पण, तुमच्या हातून जर काही पाप घडलं असेल तर तुमच्या चेहऱ्यावर दिसू नका देऊ. जर का तुमच्या चेहऱ्यावर दिसलं तर लोकांना संशय येईल की काहीतरी अघटित घडलेलं होतं. त्यामुळे चेहऱ्यावर नका दिसून देऊ. आलं लक्षात? हे बघा साहेब, तुम्ही ही जी काय हुकुमशाही चालवली ना, हे चालणार नाही. हा, आम्हाला आमच्या देव माणसाला भेटायचंय, तुम्ही काय इथं अडवताय? हे बघा साहेब, मी कुणी सर्वसामान्य माणूस नाही. हा, लोकशाहीचा चौथा खांब आहे, लावा ताकद. तुझा चौथा खांब साहेबांनी सुजावल्यावर कळेल का? साहेब बस वराडलाच तर इथं हाणेन तुला. साहेब म्हणजे ते देव माणूस आहे का नाही ते? अहो, ते आता बाबा झालंय, आमचा लहानपणीचा मित्र आहे. आम्हाला जाऊ दे की, आमच्यापासून काही त्रास नाही, त्याला जाऊ दे आम्हाला. ओ साहेब, कोण रे? इकडे इकडे खाली बघा, खाली हो का हो का. ऐका की, माझ्याकडे बघा, मी किती बोळ आहे. तुम्हाला वाटतं मी काय करू शकतो? मला जाऊ दे कॅप. सर माग हा. ओळखीत असून येतं अनोळखी कुठल्याही माणसाला बाबांकडे सोडायचं ना, असा जामकर साहेबांचा आदेश आहे. थांबा, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. कोण कुठं कसं लपून बसलं असेल सांगता येत नाही. तुम्ही थांबा इथंच. आम्ही तर म्हणते मुडद्याला आहे ना, द्या ढकलून घराबाहेर. तुम्ही काय घेतलंय? चहा, कॉफी, पोहे, फरसाण काही घेणार? नाही, ड्युटीवर आम्हाला काहीच अलाउड नाही. पाणी झालंय आमचं, फक्त तुम्ही सहकार्य करा एवढंच आहे. काय लागलं ते सांगा, मी आहे इथेच. हो. हा, अरे काय एवढं वेळ वाया घालवत आहे? सरळ आहे ना, त्याला उचला आणि तिकडे जेलात नेऊन टाका. आमच्या मागचं त्रास तरी जाईल. आत्या, तुम्हाला जर का त्रास होत असेल ना तर तुम्ही जावा की हे घर सोडून. ए, माझं घर आहे, तूच निघितलं. ते म्हातारे वाईट, जरा शांत बस की तू. हा ओ, हिलाच घेऊन जा तुमच्या बरोबर. ए, मी ना सगळ्यांना पोचवलं बिगार कुठं जाणार नाही, कळलं का? ओ हवलदार, एवढा बंदोबस्त आधी लावला असता ना तर तुम्हाला हो भामटा कधीच खावला असता. तर बायकांचं माणसांचं मुडदं नसतं पडलं. त्या मुडद्याला घेऊन जावा आणि लटको एकदाच फासावरती लवकर. ह्याने सगळं हे ढोंग सॉंग केलंय. ह्याने सगळ्यांचं मुडदं पाडल्यात. काय हो, काय म्हणतात या?